मनोज जरांगेंचं आमरण उपोषण स्थगित। अंतरवाली सराटीत साखळी उपोषण मात्र सुरू राहणार। उपचारांसाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरमध्ये। लिमिटच्या बाहेर गेला की मी त्याचा कार्यक्रम करतो। नाना पटोलेंकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य। जरांगेंना गर्भित इशारा दिल्याची ही चर्चा। भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे, हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवा। भाजप आमदारांना वरिष्ठांच्या सूचना। संसदेमध्ये मी पतीला घेऊन जात नाही, खासदार मी आहे, मतही माझ्याकडे पाहूनच द्या। सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवार यांना सणसणीत टोला। बारामती लोकसभेच्या तयारीत स्वतः शरद पवार लक्ष घालणार। येत्या रविवारी सर्व पदाधिकाऱ्यांची पुण्यामध्ये बैठक घेणार। विकास कामं वेगाने मार्गी लावावीत या उद्देशाने वेगळी भूमिका। राज्यातल्या जनतेला उद्देशून लिहिलेल्या पत्रात अजित पवारांचं स्पष्टीकरण। विकासाची ब्लू प्रिंट आणणार असल्याची ही ग्वाही। महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला चौथा मोठा धक्का। लातूरचे नेते आणि माजी मंत्री बसवराज पाटील यांचा काँग्रेसला रामराम। 2 दिवसात भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस। नांदुरा आणि शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट। इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा दणदणीत विजय। 5 विकेट्स टाकून इंग्लंडवर मात। 5 सामन्यांची मालिका 3-1 ने खिशात। ख्यातनाम गायक पंकज उधास यांचं प्रदीर्घ आजाराने निधन। वयाच्या 72व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।